आज आपण मोगलाई चिकन करणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे। खोबऱ्याचा वापर न करता हे चिकन बनवणार आहोत। सर्वात प्रथम चिकन मॅरिनेट करून घेऊया। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे, ते टाकूया। 2 चमचे दही घेतले, ते टाकूया। याच्यासाठी फ्रेश दही घ्यायचं आहे। छोटा पाव चमचा हिंग, छोटा पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो। छोटा अर्धा चमचा धणा पावडर, छोटा पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। अर्धा तास आपण हे साईडला ठेवून देऊया। गॅसवर कढई तापत ठेवली। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाले। 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले, ते टाकूया। कांद्याला लालसर रंग येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे। मोठ्या आचेवर 3 ते 4 मिनिटं कांदा छान परतून घेतला आहे। कांदा लालसर झाला आहे। आता मी हा कांदा काढून घेते। निथळून घ्यायचा। याच कढईमध्ये आपण चिकन शिजवणार आहोत। आपण कांदा तळून घेतला आहे, त्याचं तेल थोडं उरलेलं आहे। अजून 1 चमचा तेल टाकते। तेल गरम झाले। मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया। चिकन छान परतून घेऊया। बंद गॅसवर 2 मिनिटं चिकन छान परतून घेतले। याच्यावर झाकण ठेवते। याच्यावर पाणी टाकते। बंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं चिकन शिजवून घेऊया। तळून घेतलेला कांदा थंड झाला आहे। 7 ते 8 काजू अर्धा तास भिजवून घेतलेत। तळलेला कांदा आणि काजू मिक्सरमध्ये वाटून घेऊया। 2 चमचे पाण्याचा वापर करून छान बारीक वाटून घेतले। 3 ते 4 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। चिकनच्या अंगचं पाणी सुटलेलं आहे। वाटून घेतलेलं वाटण टाकूया। मसाले कोणते कोणते टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि अर्धा चमचा चिकन मसाला आहे। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतलं आहे। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे। याच्यामध्ये ताटावर गरम करून घेतलेलं पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। बंद गॅसवर 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। चिकनचा छान सुगंध सुटला आहे। चिकन शिजलं का बघूया। चिकन छान शिजलं आहे। याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपलं मोगलाई चिकन तयार झालं आहे। आपण याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकल्यामुळे हे चिकन घट्ट होत जाते। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपलं चिकन मोगलाई तयार झालं।